मालती, अगं संध्याकाळ व्हायला आली, अजूनही अनकॉन्शियस आहे. गांगल्यांना बोलूयात. कोण गांगल? अगं डॉक्टर गांगल, अशी काय करतेयस? हा, बोलवूयात. बरं ऐक ना, तिची आधी पल्स चेक कर. मला खूप काळजी वाटते ग तिची. चल. मी? अगं तूच. हा चल. करते करते. अगं मालती, अशी काय करतेयस? नाही काही नाही. पल्स चेक कर ना. हो हो. उगाच केअर करताय तिची. मस्त झोपलीये ती. नॉर्मल आहे. सी, आय टोल्ड यू. हे ब्लॅक पॉवर असं आहे ना, काही नसतं. हे बघ तन्वी, माझा या ब्लॅक पॉवर वरती विश्वास नाहीये, पण इथे प्रियांका बरोबर जे काही वियर्ड घडतंय ना, ते फाइंड आउट केल्याशिवाय ते काहीच क्लिअर होणार नाहीये. आजपासून ना मी रोज संध्याकाळी आरती म्हणणार आहे. या वातावरणातील शुभशक्ती वाढवण्यासाठी ना नामस्मरण आणि आरती खूप आवश्यक आहे. हा, तू सगळ्यांना सांगशील ना? हो, मी सगळी तयारी करते. दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी, बारी बारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी, जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वंदे तारक संजीवनी, जय वाटतंय. देवी. गो प्रियंका, बसू शकतेस का? हळूहळू सावकाश. ही प्रियांका शुद्धीवरती आलीये. असं वाटतंय आता फ्रेश वाटतात. मला खूप भूक लागली ग. पण अरे हो, जोशी अंकलने तिला फ्रुट्स आणि मिल्क द्यायला सांगितलं. अगं बाई, दूध तर संपलं. वल्ली, दुर्गा मॅमना जाऊन सांग की प्रियांका शुद्धीवरती आलीये आणि फ्रुट्स घेऊन ये तिच्यासाठी. मी तोपर्यंत बाहेरून दूध विकत घेऊन येते. चल.